रुपा, कधी आली म्हटलं तू आई? कालच आली ना मावशी, कालच आली आई. हाव काय, दिसत नाही. नंदाबाई आल्या नाही म्हटलं तिकडे घरा इकडे. येईन ना या 1-2 दिवसात. कालच तर मी संध्याकाळी 5 वाजता आले. मग आल्याबरोबर चहा नाश्ता गोष्टी तर 6 कसे वाजले काही समजलंच नाही. आणि संध्याकाळी मग 6 वाजता दिवाबत्तीचा टाइम राहते. आणि काय येईन मग 6 वाजता. हो ती आहे ना, दिवाबत्तीचा टाइम राहते तर नाही जात मग कोणाच्या घरी. आणि तुम्ही एकट्याच आल्या का भाऊ आले संग? आले ना तेही आले संग संग मग चाललो आम्ही. त्याले कुठे ठेवू तिथं. संक्रांतचा सण आहे तर चला म्हटलं त्याले रायजाबा 2-4 दिवस आणि ये जा म्हटलं मग. तर बरं ठीक आहे चाल म्हणे. हाव काय, कुठं गेले किसन भाऊ? भाऊ लपले काय म्हटलं माया धाकानं? निघा घराच्या बाहेर. घरी नाही आहे मावशी, बाबा घरी नाही आहे, इकडे गेले पवनच्या घरा इकडे. अच्छा, नातूच्या भेटीले गेले. बरोबर आहे ना, आल्याबरोबर नातवाची आठवण तर आलीच असन. हा, आप्पाले गेले असन भेटाले. आता तर लय मोठा झाला तो, लय मस्ती करते आता पवनचं पोरग. हो, लय मोठं झालं ना आता. बनवलं असन मग नंदाबाईनं तिळगुळ? नाही शांताबाई, बनवाच आहे ना तिळगुळ. काल आली आता संध्याकाळी. आज बनवा लागन. आज संक्रांत आहे तर तिळगुळ बनवन, तिळाचे लाडू बनवन. आता कामं गिमं झाले तर बसली. पूजापाठ बाकीच आहे. कामं करू करू बी हात थंडगार येऊन जाते. तर म्हटलं थोडीशी ऊन घेऊन घ्या मग अजून कामाला लागा. हो, बनवलं असन ना नंदाबाई तिळगुळ, तिळाचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की. झालं असन म्हटलं बनवून. नाही व शांताबाई, बनवायचीच आहे ना. काल आता संध्याकाळी आले तर कालच्या काल काही बनवलं नाही. मग प्रवासानंच थकून जाते ना. अन काय बनवू म्हटलं, आता आज गी बनवा लागन. आज संक्रांत आहे तर. हो, बनवून घे जा. बनवू लागा नाहीले. बनवून घेते नंदाबाई, काही बनवू नाही लागत. नाही काय नंदाबाई? हो ना, तिळगुळ बनवायला काय टाइम लागते. बनवून घेतो मी एकटीच. तब्येत गिब्येत ठीक आहे तुमची? हो हो, तब्येत गिब्येत ठीक आहे ना, देवाच्या कृपेनं. त्याची तब्येत ठीक आहे, माई तब्येत ठीक आहे. तब्येत आगी ठीक आहे आमच्या. तुम्ही सांगा शांताबाई. ठीक आहे ना, तब्येत गिब्येत ठीक आहे. मागं सर्दी खोकला झाला होता, आता तब्येत ठीक आहे. हो हो, मागं व्हायरल ताप चालू होते. हो, तेव्हा मी बी सर्दी खोकला ताप 2 दिवस तर बोलता नाहीये, लयच झाली होती. मग दवाखान्यात गेली, औषध गोळ्या इंजेक्शन हे ते घेतल्यावर ठीक झाले. मग असं बाकी काय म्हणते नातू नातीन? आहे ना, नातू नातीन आहे. काल मै पोरगी आली रिंकू. ये जा ना रिंकूच्या लेकराले भेटाले. हाव काय, संक्रांत करायला आली असन? हो, संक्रांत करायला आली ना काल. आली रिंकू? हो, काल आले ना, 2 जण आले. हा काय, रिंकू आली काय? तर शांता मावशी पाठव जा ना मग दोघाले चहा नाश्त्याले. मी आली असती पण माय नाही जमत ना, चालणं नाही होत त्याच्यानं, मी काही येत नाही. तर सांग ना पण आठवणीनं रिंकूले. हो, सांगन ना, आठवणीनं सांगन ना. रूपानं बोलावलं म्हणून दोघाले जा म्हणून. जा म्हणून नाही, येते नाही ये, तुम्ही पाठव जा म्हटलं. तुम्ही जा, रूपानं बोलावलाय तुम्हाला, जा म्हणा आणि येऊन जा चहा नाश्ता करून. ठीक आहे ना, आता आहे ते 2-3 दिवस. आज तर नाही जमणार म्हणा, आज सणाचा दिवस आहे तर उद्या गिद्या पाहतो. मग उद्या गिद्या जमलं तर उद्या पाठवतो, नाही तर मग परवाच्या दिवशी. पण पाठव ना, नक्की पाठवून मी. ठीक आहे ना मावशी. आणि हॅपी मकर संक्रांती मावशी. तुमच्या सहपरिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुले पण रूपा, नंदाबाई, तुमच्या दोघीले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांना पण आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तीळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चाल मग रूपा, मी घरी जातो आता. तिकडे वाट पाहत असन बबिता. पूजा उजा व्हायचीच आहे ना, आता घरी जातो ना मी, मस्त पूजा उजा करतो. हो, आमची पूजा उजा बाकीच आहे, आता आम्ही करतो. आई जा ना मग, फुलं गिलं तोडून आण, आपणही करून घेऊ पूजा. बरं, घेऊन येतो. इथं दादा मंदाच्या घराजवळ तिथं फुलच फुल आहे. हो, तिकडेच जाऊन पाहतो. रुपा लावजो ना एखादं फुल. हेही लावत नाही, काही नाही. इकडे तिकडे जावं लागते लोकांच्या घरी फुलासाठी. काय करू मावशी, किती झाडं लावतो मी, जगतच नाही ना. गाई खाऊन घेईन तर बकऱ्या खाऊन घेईन. मी पावसाळ्यात किती झाडं लावतो म्हटलं, लय झाडं लावतो, पण गाई ढोरं राहूच नाही देत. आता ह्या वर्षी पाहिन पावसाळ्यात लावा लागन, आता नाही लागणार झाडं. नाही, आता नाही लागत. पावसाळ्यात लावजो, पावसाळ्यात लागन. हो, तशीच करतो, पावसाळ्यात लावा लागन. थोडंसं घरासमोर कंपाऊंड वाणी करून घेईन. हो, इथं भिंतीच्या साईडनं मस्त झाडं लावजो कुंड्यामध्ये, आणि कंपाऊंड लावून घेजो ताराचं. मग गाई ढोरं कायले खाते? तशीच करतो ना मी. आता
लावतोच मी. चला मग येतो नंदाबाई. बापरे किसन भाऊ, हा नातवाले घेऊ घेऊ घुमून राहिले म्हटलं. हो घुमा लागते ना शांताबाई, नातवाले घेऊ. येते तुमच्या जवळ, भेदगीत नाही तुम्हाला. नाही भेदगी नाही, येते ना. आता मोबाईलवर बोलतो ना मी त्याच्या संग. येते आप्पा म्हणते ना, मांग येते. आता मी येत होतो तर माग लागला, आप्पा येतो मी. तर चाल म्हटलं, मग आत्याच्या घरी चालायचं आहे काय, तर चाल. हा काय चांगलं आहे ना. ये जा म्हटलं घरी दोघे जण चहा नाश्त्याले. रुपा पाठवून देजो बरं तुझ्या आई बाबाले. हो उद्या पाठवतो ना मावशी. ये जा मग नंदाबाई, ये जा म्हटलं घरी. हो येईन ना. चाल मग येतो. हो मावशी. आई कुठे गेली होती तू? वहिनी किती वेळची वाट पाहून राहिली. आई आल्या नाही काय. हा तुझीच वाट पाहणं चालू आहे म्हटलं. कुठं नाही हो, इकडेच गेली होती मी चंद्रकलाच्या घरी. मग तिकून येता रुपाच्या घरी थांबली थोडीशी. रुपाचे आई बाबा आले तर बोलत होती रुपाच्या आई संग कधी आल्या काय आल्या, तर त्याच्यानं थोडासा उशीर झाला मले. हा काय रुपाताईच्या? हो काल आले ना दोघे जण आल्या. आता संक्रांत केल्यावर जाईन तिचे बाबा, तिची आई राहीन आता. आई थांबन ना बाबा जाईन असं काऊन नाही? अहो आता तिची डिलिव्हरी जवळ नाही आहे काय, आता ह्या 8-10 दिवसात कधी तिची डिलिव्हरी होऊ शकते. असं चांगलं आहे ना. मग लवकर येत जा ना, पण कुठेही जातं तू पक्कीच होऊन जातं. पूजा करायची आहे, आम्ही थांबलोच आहे. तू येशील बा तर संग मग करू म्हटलं पूजा. हा काय बाकी पूर्ण तयारी करून ठेवली काय तुम्ही? हो पूर्णच तयारी झाली आहे. बरं चाललं तर मग करून घेऊ पूजा. हो आई आल्या तुम्ही? हो आत्ताच आली ना. येतो म्हटलं मी हातपाय धुवून. हातपाय धुता? हो बाहेरून आली तर हातपाय नाही धुवू काय, हातपाय धुवून घेतो मग पूजा करून घेऊ. वहिनी साडी मस्त दिसून राहिली. हा काय आता घेतली नाही साडी आईनं माझ्यासाठी? हा काय मी नाही आणली ब्लॅक कलरची साडी, पण जाऊ द्या म्हटलं आज नाही घालत मी, उद्या घाला लागन. आई उद्या करू ना लूटचा कार्यक्रम. परीचा आई लूट करून घेऊन लक्ष्मीचा आई लूट. हो दोघीचाही करून घेऊ ना संग मग. हो तर उद्या लूटचा कार्यक्रम करून घेऊ, तर उद्या घालन मग मी ब्लॅक कलरची साडी. बरं घालजो ना. साडी मस्त दिसून राहिली पण वहिनी, खरंच सांगतो मस्त दिसून राहिली तुमच्या अंगावर, उठून दिसून राहिली. आईच्याच पसंतची साडी होय. आई म्हणे चाल बबिता साडी घेवाले. मी म्हटलं काळ्या कलरची साडी घ्यावा लागते, एक दिवस घाल नाही तर घेऊन या म्हटलं तुमच्या पसंतनं. जशी तुम्हाला आवडन तशी साडी घ्या आणि ब्लाऊज शिवायला टाकून द्या म्हटलं. आईच गेल्या मार्केटमध्ये साडी पसंत केली, ब्लाऊज दिलं होतं आईजवळ. म्हटलं आईले हा ब्लाऊजचा माप देऊन द्या बा तुम्ही. तर आईनंच सगळं केलं ह्या वेळेस. ब्लाऊजचा मापही दिला, साडी घेतली आणि घेऊनही आली. आणि मी फक्त आज मस्त साडीवाली घालून तयार झाली आयती. हा काय छान आहे पण साडी. हो अहो बबिता लेकरं नाही दिसून राहिले आपलीचे, कुठं गेले? हा चौघही नाही आहे. हाय नाही टी पाहून राहिले, कार्टून पाहून राहिले ते हनी बनी. बसा म्हटलं एका खोली, तिकडे तिकडे घुमू नका, नाचू नका, कोण पाहिन त्याले. त्याच्यानं म्हटलं राहा मी कामं करून राहिले, इथंच बसून राहा म्हटलं. असं अरे वा बबिता पूजा तर मस्त मांडली. हो वहिनीले मस्त पूजा करता येते, आता सांगायचं काम नाही पडत वहिनीले. हो आता सांगा नाही लागत ना, तिच्याच मतानं करून घेते ते. पूजा कशी करा लागते, काय करा लागते, काय काय पाहिजे सगळंच माहित आहे तिला आता. हो आई माहित आहे ना मले. आता हिवाळ्यात म्हटलं वावरात जो जो भाजीपाला निघते ते घेऊन या लागते. वटाणे, हरभरा, गाजर, ऊस, अजून बोर. हो बरं झालं आई काल आवडे गिवडे घेऊन आले तुम्ही तर. मला माहित आहे ना सगळंच लागते म्हणून, आवळे बोर हे ते, त्याच्यानं कालच घेऊन आले मी. तर लेकराला नाही बोलावत पूजा करायला, का आपणच करून घेऊ? बोलावू नाही, पहिले आपण करून घेऊ मग लेकरायला बोलावू. नाही तर लेकरं मनात होईन, आपल्याला बरोबर पूजा नाही करू देणार. हो तेही आहे, आपण करून घेऊ मग लेकरायला बोलावू. आजी पतंग उडवायला जातो मी. थांबून जाय ना गणे, आता पूजा करून आपण. हा पूजा करून घे आणि जाय मग पतंग उडवाले, जेवण खाऊन करून. हा जेवण केलं त्या? नाही आजी जेवण व्हायचंच आहे, नाश्ता केला होता. आत्ताच नाही करत ना मी जेवण, मग करन थोड्या वेळानं. नाही आजी हा तर काय टीव्हीच पाहत राहतं काय? उठला का चालला तो हनी बनी पावाले. हा उठल्याबरोबर कार्टून जेवायचं नाही समज, जेवण करून घ्या बा म्हणून. मग करन ना आजी, जाऊ दे ना मला पतंग उडवाले. सगळे जण पतंग उडवून राहिले, मी जातो. हा जाऊ दे ना मला. पतंग उडवायला जाऊन राहिला तर 3 मांजा खायला नेतं, एक घेऊन जाणं मग.
हा आणि एक पतंग घेऊन जाय. उडवता गिळवता येते आले का बस असाच जाते पतंग तिकडे लेकरायले वाटाले? काय माहित उडवता येते का नाही उडवता येत. हा काही नसून उडवता येत, फक्त घेऊन मागते, पैसे खर्च करायला लावते, घेऊन पाहिजे न घेऊन पाहिजे. गण्या थांबून जाय ना, आजी थांबून जाय म्हणते तर. हा थांब थोडासा, पूजा उजा करून घे, जेवण कर आणि जाय मग पतंग उडवायले. हो ना, उपाशी तापाशी तिथं काही ना काही ते पतंग उडवाले. अन पाहिजे म्हटलं पतंग उडवाले चालला, पण छतवर जाशील ना, आता एकदम काठावर नको जाऊ. हो पाहिजे म्हटलं कोणाच्या घराजवळ लाईनीचे खंबे गिंबे राहते, हा छताला लागून, नाही तर लावशील हात. जास्तीचे काम करून ठेव जो, पहिलेच सांगून देतो मी. हा लाईनीचे खंबे गिंबे राहते कोणाच्या घराजवळून, तर त्याच्यापासून दूर राहायचो. हा न काठावर जायचं नाही. ते आले म्हणा जातच कायले म्हणा छतवर. हा ग्राउंड मध्ये जा, तिकडे ग्राउंडवर उडवा. हो रे, मैदानात जाजो. हा मैदानात जाजो पतंग उडवाले. जाईन ना, म्हणूनच तर विचारायला आलो मी, जाऊ काय म्हणून. नाही आताच नको जाऊ. जाय बरं, पतंग ठेवून ये, पूजा करू. काय हो आजी उडवू नाही देत. जाय जाय ठेवून ये पतंग. अन लवकर ये. हा येतो. आणि ह्या काय करून राहिल्या दोघी जणी? हाय ना आजी, टीव्ही पाहून राहिल्या. बरं त्याला टीव्ही पाहू दे, तू ये इकडे.